या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत RT ॲक्ट 2009मध्ये कधी कधी सुधारणा झाली आणि कोणती सुधारणा झाली. 2009मध्ये 2015ला एकदा सुधारणा झाली. RT ॲक्टच्या 23(1), 2, 3मध्ये जी काय बाब आहे ती बाब 9मधील 2015मध्येच थोडक्यात होती. 2015मधीलच बाब आपण मागील आपल्या TT अनुषंगाच्या भागामध्ये पाहिलेली आहे. आता आपण 2017मध्ये जी RT ॲक्टमध्ये सुधारणा झालेली आहे ती कोणती सुधारणा झालेली आहे ती आपण थोडक्यात पाहणार आहोत. ही महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. या अधिनियमास बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कंसात सुधारणा अधिनियम 2017 असे म्हटले जाईल. 1 मधील मुद्दा क्रमांक 2 म्हणजे 1 मधील उपमुद्दा क्रमांक 2 हे 1 एप्रिल 2015 रोजी अंमलात आले आहे असे मानले जाईल. म्हणजे आता जे काही 2017मध्ये सुधारणा समाविष्ट केली जात आहे ती सुधारणा 2015 रोजी अंमलात आली असं आपण मानायचं आहे. हे या 2017च्या सुधारणेमधील मुद्दा क्रमांक 1 मधील 2 मध्ये उपमुद्दा 2 मध्ये म्हटलेलं आहे. तर आता जे काही या सुधारणेमध्ये लिहिलेलं आहे ते 2015 पासून लागू झालं असं समजायचं आहे. आता मुद्दा क्रमांक 2 सुधारणेतील मुद्दा क्रमांक 2 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कलम 23 मध्ये उपकलम 2च्या परंतुकानंतर खालील परंतुक समाविष्ट करण्यात येईल ते असे. म्हणजे परंतु पुढे असेही की 31 मार्च 2015 रोजी नियुक्त किंवा नियुक्त केलेला प्रत्येक शिक्षक ज्याच्याकडे उपकलम 1 अंतर्गत विहित केलेली किमान पात्रता नाही त्याने बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण कंसात सुधारणा अधिनियम 2017 लागू झाल्याच्या तारखेपासून 4 वर्षांच्या कालावधीत अशी किमान पात्रता प्राप्त करावी. म्हणजे यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे RT ॲक्ट 2015 मधील जी सुधारणा आहे ती मी आपणास वाचून दाखवलेली आहे. 23(1), 23(2), 23(3). आपण आपल्या भाग क्रमांक 3 मध्ये 23(1), 2, 3 मध्ये कोणती तरतूद आहे आपण वाचून दाखवलेली आहे आणि त्याचे थोडक्यात विश्लेषण सुद्धा केलेलं आहे.